सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचालित रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या वतीने प्रथम मी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण आंतरशालेय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करीत असतो. यावर्षी काही बऱ्याच अडचणी आल्या, त्या सगळ्या बाजूला सारत आपण पुन्हा ह्या स्पर्धा सुरू करत आहोत. खरं तर या स्पर्धांची सुरुवात 1993 सालीपासून झाली होती. काही वर्ष जनलक्ष्मी बँक आपल्याला या स्पर्धा पुरस्कृत करत होती. शहरातील सर्व शाळांचा भरघोस असा प्रतिसाद आपल्याला नेहमीच लाभत असतो. त्यामुळे या स्पर्धा आपण आधी 2-2 दिवस अगदी सकाळी 10 ते 5 एवढ्या वेळामध्ये घेत होतो. आता काही दिवस आपला खंड पडला होता, शिवाय करोनाही होता, त्याच्यामुळे आपल्याला त्या घेता आलेल्या नाही. पण आता पुन्हा तुम्हाला माहिती आहे, आजपासून सगळ्या शाळेची घंटा वाजलेली आहे. सगळ्यांना आता शाळेत यायचं आहे. तुम्ही सर्वच जण शाळेत येण्यास खूप उत्सुक आहात. तेव्हा अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुम्ही तुमचा आनंद नक्कीच द्विगुणित करणार आहात. खरं तर विद्यार्थ्यांमधील स्वाभाविकपणा वाढावा, आपल्या भावना व्यक्त कराव्या, मतं मांडता यावी, त्यांच्यातील सर्व सुप्त कलागुण कौशल्य जे आहे त्यांना वाव मिळावा, हाच तर खरा हेतू असतो आपलं ह्या स्पर्धा घेण्याचा. करोनामुळे 2-2.5 वर्ष तुम्ही घरातच राहिले, एकलकोंडी झालात, त्यामुळे जे काही तुमच्या भावना व्यक्त करता आले, बोलता आले नाही. आपण विषय पण असे निवडलेले आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या भावना ह्या छानपणे मांडू शकता. तुम्ही मोकळे नक्कीच होणार आहात या स्पर्धेमधून. त्यामुळे मुलांना तुमचं खूप खूप स्वागत आणि स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. स्पर्धेचे संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पटाईस सर, संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री मोरे सर, तसेच स्पर्धांना परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ पवार मॅडम, सौभाग्यवती स्नेह हनुमंते मॅडम, सौ जगताप मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करावे आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करावे. धन्यवाद सर. स्वागत करावे. बोडके सरांना विनंती करते की त्यांनी संस्थेचे सरचिटणीस माननीय मोरे सरांचे पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय पटाईस सरांना विनंती करते की त्यांनी जगताप मॅडम यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. मोरे सरांना विनंती करते की त्यांनी हनुमंते मॅडमला स्वागत करावे, पुष्प देऊन स्वागत करावे. तसंच जोगेकर मॅडमला विनंती करते की त्यांनी पवार मॅडमचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आपल्याकडे आज या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेल्या हनुमंते मॅडम, जगताप मॅडम आणि पवार मॅडम या अगदी खूप त्यांच्या हेक्टिक शेड्यूलमधनं वेळ काढून आपल्या निमंत्रणाला मान देऊन आलेल्या आहेत. त्यांचं काही तिथे गेल्या 2 वर्षापासून काही अंशी का होईना आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकमेकांपासून दूर राहावे लागले आणि शाळेतले जीवनाचा आनंद पण घेता येणार तुम्हाला. पण आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे. त्याच्यामुळे तुमच्या आतल्या ज्या वैचारिक शक्तीला आणि तुमच्या असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्याला ही संधी मिळालेली आहे आणि आपल्याला हा प्रोग्राम आयोजित करायला करता आला आपल्याला आयोजित. आता तुम्ही सगळ्यांनी तुमची तयारी केलेलीच असेल आता विषयांच्या आपापल्या. तुम्हाला सगळ्यांना यश मिळो, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
मी डॉक्टर पटाई सरांना विनंती करते की 2 शब्द बोलून मुलांचे त्यांना शुभेच्छा द्याव्या, त्यांचं कौतुक करावं. आजची सुरुवात खूप चांगली होते. त्यामुळे तुम्हा सर्वांचा मी वेळ न घेता तुम्हा सर्वांना वैयक्तिक आणि संस्थेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वजण यशस्वी व्हालच ही अपेक्षा आहे. 1, 2, 3 नंबर येत असतात, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. नंबर नाही आला म्हणून नाराज व्हायची गरज नाही. सातत्यानं प्रयत्न करत राहिलो आपण तर नक्कीच आपल्याला यश हे प्राप्त होत असतं. त्यामुळं चांगलं लिहा, चांगलं बोला, अशा तऱ्हेने पुढे जाण्याचा प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा ठेवून पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी बसल्यावर माझ्या लहानपणात तुम्ही मला सगळे घेऊन गेलेला आहात. कारण शाळेमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी सातत्याने वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसं आणि ढाल असायची त्या काळी, ढाली आमच्या विद्यालयाला मिळवून दिलेल्या आहेत. ते दिवस मला आठवले आणि खूप आनंद वाटला. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या घरी तिथे मराठीची नगरी, गोड करा गोड पाणी शाळूची भाकरी, कृष्णेच्या पाण्याला गंगेची मधुरी, असे यथार्थ दर्शन देताना कवी वसंत काटेकर म्हणतात, आमच्या मराठी नगरीत या, गोड पाणी घ्या आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध पीक असलेली शाळूची भाकरी खा. सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांची वैशिष्ट्ये कवीने येथे मांडली आहेत. ते सांगतात, कृष्णा नदीच्या पाण्याला गंगेच्या पाण्याची चव आहे. तर कवी वसंत भापट आपल्या एका कवितेचे वर्णन करताना म्हणतात, कधी पर्वतराजी विशाल, कधी अफाट हिरवी राने, कधी झुळझुळत्या गरीबाला, कधी रेतीची मैदाने. या कवितेमध्ये सन्मान्य व्यासपीठ, शिक्षक वृंद आणि इतर उपस्थित असलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी आपणास वाचनप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 2-3 शब्द सांगत आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा निर्धार होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात एक होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी झाला. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे संपूर्ण नाव होते. लहानपणापासून त्यांना त्यांच्या वडिलांनी चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला. भीमरावांना पण पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. त्यांचे ग्रंथ वाचण्याचे वेळ अजबच होते. ते ग्रंथालयात ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात अगोदर व सर्वात शेवटी जातात. सर्वात शेवटी बाहेर पडत असतात. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्या काळी अस्पृश्यतेची काही विषारी पिके समाजात आपली मुळे घट्ट रोवून दौलत होती.
जन्म झाला एका महान पुरुषाचं, ज्यांचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म खूप गरीब परिवारात झालं होतं आणि काही दिवसात त्यांच्या आईची मृत्यू झाली. त्यांना लहानपणीपासून अभ्यासाची खूप आवड होती. ते नेहमी स्वतःच्या वडिलांना बोलायचे की मला अभ्यास करायचा आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे. पण त्यांच्या आणि त्यांच्या मध्ये जर काही आलं तर ती होती त्यांची जाती. फक्त त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षण करण्यासाठी भेटले नाही. त्यांच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, मग जाऊन एका शाळेने त्यांना प्रवेश दिला, पण तिथेही त्यांना वर्गाच्या बाहेर दाराजवळ बसून अभ्यास करावा लागायचं. त्यांनी हा अभ्यास कोणती नोकरी पाहण्यासाठी नव्हतं केलं, कारण की त्यांना माहित होतं जर आपण कोणत्या नोकरीसाठी अभ्यास केला तर आपल्या थिंकिंग मध्ये पण एक नोकरच राहणार, आपली थिंकिंग एका नोकर सारखी राहणार, आपले विचार तसेच होणार. त्यांनी जर शिक्षण घेतलं, अभ्यास केलं तर ते केलं या देशाला, या विश्वाला बदलण्यासाठी. आणि ते याच्यात सक्सेसफुल झाले नंतर. पण एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की हा जो प्रश्न मी इथे लिहिला आहे तो तू सोडवून दाखव आणि सांग याचं उत्तर काय आहे. तर सगळे विद्यार्थी जे वर्गात बसले होते ते बोलू लागले की सर हा तर कमी जातीचा आहे, याला काय येणार, याला कशाला बोलत आहात तुम्ही, याला परत पाठवून द्या. आणि जसं भीमरावांनी त्यांच्या वर्गात त्यांचं पाय ठेवलं, लगेच सर्वांनी उचलून त्यांचा जो जेवणाचा डबा होता तो मागे घेऊन टाकला की जर याची सावली त्याच्यावर पडली तर माझं जेवण अपवित्र होणार. हे सगळं पाहूनही ते मागे नाही आले. एकदा त्यांनी एका गावातल्या विहिरीचं पाणी जर पिऊन घेतलं, त्याच्यासाठी तिथल्या लोकांनी त्यांना खूप मारलं. तुम्ही विचार करू शकता, म्हणजे छोटासा मुलगा, खूप कमी वय होती त्याची आणि त्याच्या जातीमुळे हे सगळं केलं जायचं. त्यावेळी तिथे एक राजा होते ज्यांचं नाव होतं सयाजी महाराज. जेव्हा त्यांना भीमरावांबद्दल कळालं, त्यांनी भीमरावाला बोलवले आणि सांगितले की जर तुला शिक्षण घ्यायचं आहे तर मी तुझी मदत करणार. त्यांनी त्यांना पैसे दिले, ज्याच्या नंतर भीमराव मुंबईमध्ये गेले शिक्षण घ्यायला. मुंबईमध्ये जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ते थांबले नाही, तर त्याच्यानंतर न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले. काही वर्ष तिथं पण शिक्षण घेतलं, पण इथंही ते थांबले नाही. त्याच्यानंतर लंडनमध्ये गेले आणि तिथं सुद्धा त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्णपणे झालं होतं त्यांना डॉक्टरांची उपाधी सुद्धा भेटली होती, पण ते तिथंच थांबले नाही. ते परत भारतात आले, कारण की त्यांना दुसऱ्या देशात नव्हतं राहायचं, त्यांना राहायचं होतं स्वतःच्या मातृभूमीच्या जवळ, त्यांना राहायचं होतं तर ते भारतात. तर सयाजी महाराजांकडे आले आणि सांगितलं की मी तुमच्या जवळच राहणार, कारण की माझं शिक्षण जर पूर्ण झालं आहे, मला तिथे राहता पण येतं, पण मी इथपर्यंत पोहोचलो तर फक्त तुमच्यामुळे आणि मी राहणार तर फक्त तुमच्या जवळ. याच्यानंतर सयाजी महाराजांनी भीमराव आंबेडकर यांना, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिलिटरीचं सेक्रेटरी बनवलं आणि ही पोझिशन देवाची खूप मोठी पोझिशन होती. इथेही त्यांचे दुःख संपले नाही. त्यांचं रमाबाई सोबत लग्न झालं, त्यांचे 5 मुलं झाले, पण 5 मुलांमधून एक एक करून 4 मुलांची मृत्यू झाली आणि काहीच दिवसात रमाबाईची सुद्धा मृत्यू झाली. एवढं जर काही झालं तर कोणी पण मनातून पूर्णपणे तुटून जातो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांसारखे नव्हते. ते स्वतःचे जिद्द आणि ते याच्यात सक्सेसफुल राहिले. याच्यानंतर ते गेले महात्मा गांधीकडे आणि ते बोलले की आम्हाला आमचा वेगळा वोटिंगचा सिस्टीम पाहिजे, कारण की हे सगळे लोक माझ्या जातीच्या लोकांसोबत खूप भेदभाव करतात. तेव्हा महात्मा गांधींनी त्यांना समजावलं की जर आपण असं केलं तर आपल्या देशाचे 2 तुकडे होणार. त्याच्यानंतर हे तर नाही झालं, पण त्यांनी त्यांच्या जातीच्या लोकांना रिझर्वेशन देऊन टाकली, ज्याच्यामुळे त्यांच्या जातीचे लोक आता सगळ्या फील्डमध्ये येऊ शकतात. हे सगळं झाल्यानंतर कोणी विचार सुद्धा नसेल केलं की ज्या मुलाला ते एवढ्या छोट्या जातीचा समजायचे, तोच मुलगा नंतर एवढा अभ्यास करणार की त्याच्या बुद्धीच्या आधाराने भारताचा संविधान लिहिलेला जाणार. आपल्या सर्वांना हे सांगितलेलं आहे की एक छोटासा व्यापारी एवढी मेहनत करतो स्वतःच्या आयुष्यात की त्याला आज पूर्ण जग धीरूभाई अंबानीच्या नावाने ओळखतो. एक चहा विकणारा माणूस स्वतःच्या आयुष्यात एवढी मेहनत करतो की हा पूर्ण देश त्याला मोदीजी या नावाने ओळखतो, म्हणजेच भारताचा प्रधानमंत्री. पण कोणी आपल्याला हे सांगत नाही की एक असा मुलगा जो वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करायचा, त्याने आपल्या आयुष्यात असे पुस्तकं लिहिले ज्याच्यातून 2 पुस्तके असे होते ज्याच्या आधाराने आरबीआयची स्थापना झाली. तेच आरबीआय ज्याचे नोट आज आपण वापरतो, ज्याचे पैसे आज आपण वापरतो.
6 डिसेंबर 1956 हा तो दिवस होता जेव्हा हे महान पुरुष आपल्याला सोडून गेले. पण आजही ते जिवंत आहे, तर ते आपल्या हृदयामध्ये, आणि त्यांनी आपल्याला हे सांगून दिलं की जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे तर 100 वर्ष जिवंत राहण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही असं करून जा की तुम्ही 100 वर्ष काय 1000 वर्ष लोकांच्या हृदयात जिवंत राहणार. जय महाराष्ट्र. यश कृष्णा कातोडे. मित्रांनो, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा झाला. येत्या 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. म्हणून प्रथम मी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि या शाळेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी माझं भाषण करीत आहे. माझा विषय आहे कवितेतून घडणारे महाराष्ट्र दर्शन. मंत्रांचा जयघोष आणि यंत्रांचा खडखडाट करणारी माझी महाराष्ट्र भूमी, संतांची, पंडितांची, शाहिरांची माझी महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्राचं वर्णन कवितेत करण्याचा मोह झाला नाही असे कवी शोधूनही सापडणार नाही. संत ज्ञानेश्वरांपासून ते राम गणेश गडकरी, राजा बढे, सुरेश भट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कवी कुसुमाग्रज आणि त्यानंतरचेही अनेक कवी, या सर्वांनी महाराष्ट्राचं आपल्या काव्यातून अतिशय अप्रतिम वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, नद्या, पर्वत, समुद्र यांचं वर्णन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, महाराष्ट्र मंदिरा बुडती पाजळे याशीची ज्योती. महाराष्ट्र मंदिरा बुडती पाजळे याशीची ज्योती. गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी. गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया. तो अरबी सागर लागे जयाचे पाया. महाराष्ट्रावरणी टाक ओवाळून काया. महाराष्ट्रावरणी टाक ओवाळून काया. विशाल अशा अरबी समुद्र हा आपल्या भारतभूमीला वंदन करतो, अशी सुंदर कल्पना अण्णाभाऊ करतात. आपल्या महाराष्ट्राला लाभलेला विशाल अशा समुद्र किनारपट्टीचं हे वर्णन आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राचा, तसेच येथील कड्याकपारीने आणि वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव अशा शूर वीरांनी थेट अटकेपर्यंत मराठ्यांचा झेंडा रोवला. अशा शूर वीरांची ही भूमी, हिचे वर्णन करताना पुढे अण्णाभाऊ म्हणतात, ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची. ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची. संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची. संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची. ही मायभूमी शूर धैर्यवंतांची आहे, राज्यकर्त्यांची, संतांची आणि शाहिरांचीही आहे. या भूमीसाठी या शूरवीरांनी स्वतःचे घरदार सोडले, संसार सोडला आणि या महाराष्ट्रावरती, या भूमीवरती स्वतःची काया ओवाळून टाकली. हे झालं माणसांबद्दल आणि इतर घटकांबद्दल. पण महाराष्ट्राची जी भाषा, आपली मायबोली मराठी आहे, हिचं वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली करतात. ते म्हणतात, अमृतातही पैजा जिंके अशी माझी मराठी भाषा. म्हणजे अमृतालाही पैजेमध्ये जिंकेल इतकी मधुर, गोड, रसाळ अशी माझी मराठी भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून थेट आधुनिक कवींपर्यंत प्रत्येक जण या मराठी भाषेचं कौतुक करतात. सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि आताच्या कवयित्री मृणालिनी कानेटकर म्हणतात, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची बोली. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची बोली. बहु असोत सुंदर संपन्न की महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. असे अभिमानाने सांगताना कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात,
रमणीची कूस जिथे रुमणी खनी ठरे. म्हणजेच महाराष्ट्रातील स्त्रियांनी वीर पुरुषांना जन्म दिला आणि वेळोवेळी त्याही वीरांगना ठरल्या. जिजामाता, झाशीची राणी, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे अशा अनेक तेजस्विनींचं कौतुक कवी कोल्हटकर करतात. मित्रांनो, आता संजीवनी मराठीच्या शब्दात मी माझ्या भाषणात थांबवत आहे. माझ्या मराठी, माय मराठी तुझ्यासाठी वात होणी जळतो. माय मराठी तुझ्यासाठी वात होणी जळतो मी. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळतो. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळतो. धन्यवाद. स्पर्शाने पावन झालेल्या